देशाच्या सुजाण मतदारांनो, नमस्कार. मतदारांनो, काही एका पण योग्य कारणासाठी आपलं मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावं अशी मागणी तुम्हाला नोंदवायची आहे का? तर तुम्ही हे नक्की करू शकताय. त्यासाठी तुम्हाला भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेला अर्ज क्रमांक 8 भरून द्यावा लागेल. तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं घर बसल्या देखील भरू शकताय. आणि त्यासाठी voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसंच वोटर हेल्पलाईन ॲप हे मोबाईल ॲप असे 2 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. या व्हिडिओत आपण voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून हा अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत. त्याकरता या संकेतस्थळाला भेट द्या. या संकेतस्थळाच्या माध्यमातून भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेल्या अनेक सेवांचा लाभ आपण घेऊ शकतोय. पण त्याकरता हे संकेतस्थळ वापरण्यासाठीचं खातं तयार करून लॉग इन करावं लागतं. हे खातं कसं तयार करायचं याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या YouTube वाहिनीवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. संकेतस्थळावर लॉग इन झालं की आपण मुख्य पानावर येतो. या पानावर डाव्या बाजूचा फिल फॉर्म 8 अर्थात अर्ज क्रमांक 8 या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण हा अर्ज स्वतःसाठी की इतर दुसऱ्या मतदारासाठी भरत आहोत याबद्दल विचारलं जाईल. जर तुम्ही इतर दुसऱ्या मतदारासाठी हा अर्ज भरताय तर त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल. मात्र स्वतःसाठी भरत असाल तर तो पर्याय निवडल्यावर आपण लॉग इन केलेल्या खात्यासोबत जोडलेला म्हणजेच आपला स्वतःचा मतदार ओळखपत्र क्रमांक आपोआप भरला असल्याचं दिसेल. त्यानंतर पुढे सरकण्यासाठी आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर समोर आलेल्या पानावर आपल्याला आपल्या मतदार ओळखपत्रासंबंधीचे तपशील दिसतात. ते आपलेच असल्याची आणि बरोबर असल्याची खात्री करा आणि ओके हे बटण दाबा. यानंतर आपल्याला हा अर्ज नेमकी कोणती विनंती करायसाठी भरायचा आहे त्याबाबतचे 4 पर्याय समोर दिसू लागतील. आपण आपलं मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावं अशी विनंती करण्यासाठीचा अर्ज भरतोय. त्यामुळे या 4 पर्यायांमधनं आपण इश्यू ऑफ रिप्लेसमेंट एपिक विदाऊट करेक्शन हा पर्याय चिन्हांकित करून ओके हे बटण दाबणार आहोत. मतदारांनो, आपलं मतदार ओळखपत्र हरवलंय, खराब झालंय किंवा काही एका कारणामुळे नष्ट झालं असेल तर ते पुन्हा मिळावं यासाठी हा अर्ज भरून द्यावा लागतो. आता अर्जातील विनंतीचा योग्य पर्याय निवडला की आपल्यासमोर आलेलं नवं पान म्हणजे अर्ज क्रमांक 8. या पानावर उजव्या बाजूला दिलेल्या यादीतून आपल्याला अर्ज कोणत्या भाषेत पाहायचा आहे त्यासाठीचे पर्याय दिसतात. त्यातून आपल्या सोयीची भाषा निवडा. इथे आपण मराठी भाषेचा पर्याय निवडत आहोत. या पानाच्या डाव्या बाजूला पाहिलं तर या अर्जात किती टप्प्यांमध्ये माहिती भरायची त्याचे मथळे तुम्हाला दिसतील. आपण वेळोवेळी त्या मथळ्याच्या बटनावर क्लिक करून अर्जाच्या हव्या त्या टप्प्यावर जाऊ शकतो. आता प्रत्यक्षात हा अर्ज कसा भरायचा ते पाहूया. या अर्जाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला आपलं राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघाविषयीचे तपशील द्यायचे असतात. इथे आपण स्वतःचाच अर्ज भरत असल्यानं हे तपशील आपोआप भरलेले असल्याचं दिसतं. ते तपासून आपल्याला पुढील हे बटण दाबायचं आहे. मग अर्जाच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला काही वैयक्तिक तपशील द्यायचे आहेत. त्यापैकी आपलं नाव आणि आडनाव हे तपशील आपोआप भरलेले दिसतील. त्या खालच्या रकान्यात आधार क्रमांकाचा पर्याय निवडून आपला आधार क्रमांक लिहायचा आहे. आपण तो देऊ शकत नसू तर माझ्याकडे आधार क्रमांक नसल्याने मी आधार क्रमांक देऊ शकत नाही हा पर्याय चिन्हांकित करायचा आहे. मग त्या पुढच्या रकान्यांमध्ये क्रमानं तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी हा तपशील भरून पुढील हे बटण दाबायचं आहे. या नव्या टप्प्यावर आपण हा अर्ज कोणती विनंती करण्यासाठी भरत आहोत तो पर्याय चिन्हांकित केलेला दिसेल आणि त्याखालीच आपलं मतदार ओळखपत्र हरवलंय की पूर, आग या आणि अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नष्ट झालंय अथवा ते खराब झालं असेल तर तसं कारण चिन्हांकित करायचे पर्याय सुद्धा दिसतात. लक्षात घ्या, तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तर तुम्हाला पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल करून त्याची प्रत इथे जोडावी लागते. त्यासाठी तुम्ही लॉस्ट हा पर्याय निवडताच तक्रारीची प्रत जोडण्यासाठीचा पर्याय खाली दिसू लागतो. या तक्रारीची प्रत इमेज स्वरूपात म्हणजे JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्येच द्यायची आणि इमेजचा आकार 2 MB पेक्षा जास्त नसेल याची दक्षता घ्यायची आहे. त्यासाठी चूज फाईल हे बटण दाबून कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली तक्रारीची प्रत अपलोड करा. अशा रीतीने योग्य कारण चिन्हांकित करून ही प्रक्रिया पूर्ण केली की मग पुढील हे बटण दाबायचं आहे. अर्जाचा हा टप्पा म्हणजे एक प्रकारचं घोषणापत्रच आहे. या घोषणापत्रात सूचित केल्याप्रमाणे जर का आपण या संपूर्ण अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालं तर हा लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 31 नुसार दंडनीय अपराध असेल याची नोंद घ्या. यानंतर खाली तारखेचा रकाना भरलेला दिसेल. त्या शेजारच्याच रकान्यात आपल्याला आपलं ठिकाण लिहून पुन्हा पुढील हे बटण दाबायचं आहे. मग समोर दिसत असलेला कॅप्चा त्या रकान्यात व्यवस्थित भरायचा आहे. त्या खालीच आपल्याला हा अर्ज जतन करण्याचा, रद्द करण्याचा आणि आतापर्यंत भरलेल्या अर्जाचं प्रारूप पाहून तो सादर करण्यासाठीचा पर्याय दिसतो.
अर्जाचं प्रारूप पाहून तो सादर करण्यासाठी आपण पूर्वावलोकन या बटणावर क्लिक करायचंय. मग आपल्याला भरलेल्या अर्जाचं प्रारूप दिसू लागेल. ते काळजीपूर्वक तपासून घ्या. अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री झाली की मगच तळाशी दिसत असलेलं सादर म्हणजेच सबमिट हे बटण दाबायचंय आणि याची खातरजमा करण्यासाठी पुन्हा समोर आलेल्या पर्यायांमधनं होय हे बटण दाबायचंय. झाला तुमचा अर्ज दाखल. अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश आपल्याला दिसतो. हाच संदर्भ क्रमांक वापरून आपण या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतो. त्यामुळे या क्रमांकाची व्यवस्थित नोंद करून ठेवा. सोबतच इथे डाउनलोड एक्नॉलेजमेंट हा पर्याय सुद्धा दिसतो. त्यावर क्लिक करून आपण भरलेला अर्ज सेव्ह करा आणि मग त्यानंतर ओके हे बटण दाबून ही प्रक्रिया पूर्ण करा. आता आपल्याला आपल्या अर्जाची स्थितीगती समजून घ्यायची असेल तर त्यासाठी या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर जाऊन ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय निवडायचा आहे आणि मग समोर आलेल्या पानावर आपल्या अर्जाचा संदर्भ क्रमांक आणि राज्य हा तपशील देऊन सबमिट हे बटण दाबून आपण आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतो. पाहिलंत, योग्य कारणासाठी आपलं मतदार ओळखपत्र पुन्हा मिळावं यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया किती सोपी येते. तेव्हा या सेवेच्या माध्यमातून आपलं मतदार ओळखपत्र नक्की मिळवा. धन्यवाद. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित.